माय मैं भी भूका ना रहू ना साधू भूका जाय। लक्षात ठेवा, जास्त कमावणारा व्यक्ती कधीही दान करू शकत नाही आणि अत्यंत निर्धन व्यक्ती सुद्धा कधी दान करू शकत। करोडपती अब्जाधीशपतीला कथेत बसायला वेळ नाही, दान करायला वेळ नाही आणि दान अशा ठिकाणी करेल, कोणत्या ठिकाणी, ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी नाही करणार। बालाजीचं मंदिर प्रसिद्ध आहे, तिथं 20 करोड दान। साईबाबाचं मंदिर प्रसिद्ध आहे, 250 कोटी दान। का? त्या दानामध्ये सुद्धा त्याचं नाव पेपरला आलं पाहिजे ही त्याची अपेक्षा। म्हणून दान सुद्धा तो मानाच्या अपेक्षेने, नावाच्या अपेक्षेने करतो, दानाच्या अपेक्षेने करत नाही। म्हणून त्याचं दान खरं मानलं जात नाही। आणि ज्याला सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं अशी ज्याची परिस्थिती आहे, त्याच्याकडून महाराज काय दान घडणार आहे? जे आपण मिडल क्लास लोक आहोत ना, तेच सगळ्या गोष्टी करू शकतो। म्हणून धन आवश्यक आहे, मी नाही म्हणत नाही, धन आवश्यक आहे, पण इतकंही आवश्यक नाही आहे की धनाशिवाय आपण जगू शकत नाही, इतकंही आवश्यक नाही। ठीक आहे, तुम्ही सुंदर गादी घ्याल 10, 20, 50 हजाराची, मला माहिती नाही कितीची भेटते, आपल्याला तर जी भेटते ती झोपून घेतो, नाही तर आपली घोंगडी सोबत असते, ती अंथरली, विषय संपला। आम्ही एक 5 रुपयाच्या कागदावर सुद्धा सुखाने झोप लागते, का की कोणाचं कधी बुडवलं नाही आणि कधी कोणाकडून अपेक्षा नाही। झोपताना कधी मनात विचार येत नाही आज कोणाला लुटलं, कोणाला लुबाडलं, का की लुटलंच नाही म्हणून लगेच झोप लागते। पण ज्याने लुबाडलं असेल ना, बस तसं हेच, आज याला हे केलं, याला गंडवलं, याला फसवलं, एवढं काढलं, उद्या कोणाला करायचं, या नादामध्ये झोप लागत नाही। म्हणून खरा सुखी तोच, खरा आनंदी तोच ज्याने करोडो रुपये कमवले तो सुखी नाही, ज्याचे 10, 15, 20 बंगले आहे तो सुखी नाही, ज्याच्या भारी भारी गाड्या आहेत तो सुखी नाही आहे। खरा सुखी तोच आहे जेवल्यानंतर पडल्या ज्याला झोप लागते तो सुखी, बाकी सगळे दुखी। आणि मला माहिती आहे, तुम्ही टाळी वाजवली म्हणजे तुम्हाला सगळ्यांना पडल्या झोप लागते ना, तुम्हाला लागते। यांना ते स्टेटस दिनभरचं अपडेट रील्स असं करत नाही तोपर्यंत झोप लागत। चला ठीक आहे, पण तो खरं सुख आहे, ते आनंद आहे। आणि कथा आपल्याला आनंद देते आणि म्हणून कथा सच्चिदानंद रूप आहे। भगवान परमात्मा का स्वरूप है सच्चित और आनंद। भगवान कार्य क्या करते हैं? व्यक्ति दिसायला